आज माननीय हिंदू हृदय सम्राट यांची जयंती आपण साजरी करतोय मोठ्या प्रमाणामध्ये। पूर्ण महाराष्ट्र हा भगवामय झालेला आहे। आज बाळासाहेबांना वंदन करताना खरंच खूप मन भरून येतंय, कारण असा नेता होणे नाही। बाळासाहेबांचे विचारच खूप वेगळे होते आणि बाळासाहेबांच्या विचाराने सर्व जनता प्रेरित झालेली होती। बाळासाहेब एक राजकारणी नसून एक समाजकारणी होते। त्यांनी सर्व समाजाला समान हक्क देण्याचे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचा एक विचार जनतेपुढे ठेवलेला होता। आज याच पार्श्वभूमीवर काल उद्धव साहेब ठाकरे यांनी नाशिकला काळाराम मंदिरात आरती केली आणि आज एक भव्य मोठ्या प्रमाणात मेळावा आणि सभा संध्याकाळी उद्धव साहेब ठाकरे यांची होणार आहे। मला असं वाटतं या सभेने आणि या सर्व वातावरणाने एक प्रकारचं भगवं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात होईल आणि उद्धव साहेबांना मानणारे लोक भरपूर आहेत। बाळासाहेबांच्या विचाराचे लोक भरपूर आहेत। जरी लोक म्हणत असेल बाळासाहेब आमचे, तरी मूळ शिवसेना काय आहे ही सर्वांना माहिती आहे। लोक काही विसरलेले नाहीयेत की बाळासाहेब कोणाचे आणि बाळासाहेब कोण म्हणताय आमचे म्हणून। त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक भरपूर आहेत आणि उद्या नक्की निश्चितच येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका पंचायत समिती निवडणुकीमध्ये नक्कीच भगवा उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा फडकेल आणि जास्तीत जास्त सर्व आमच्या सीट निवडून येतील एवढाच विचार व्यक्त करते। उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण देऊन गेले नाही आणि त्यांनी हिंदूंचा फसवलं त्यांना आणि त्याला हिंदू धडा शिकेल 2024 ला। सर्व महाराष्ट्राला किंवा इतर आणखीन राज्यांना पण माहिती आहे की काय झालेलं आहे प्रकार अयोध्येमध्ये आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी काय विचार मांडले होते की माझा शिवसैनिक असेल तर मला अभिमान आहे आणि जो शिवसैनिक त्याप्रमाणे तिथे असू शकतो। आज पूर्ण जनता पण हळहळ करते की बाळासाहेबांनी केलेलं काम जर कोणीतरी एखाद्या व्यक्तीने हायजॅक केलं असेल तर मला असं वाटत नाहीये की लोकांना पण वाटतंय की उद्धव साहेब काही चुकीचं करताय म्हणून। बाळासाहेबांचं स्वप्न होतं की बाबा राम मंदिर हे सगळं, मात्र त्यांच्याच मुलाला त्या ठिकाणी डावलल्या गेल्यानंतर फार हे करतात। कोणी डावलण्याचा या ठिकाणी विषय येत नाही। जनतेला माहिती आहे उद्धव साहेबांनी काय केलेलं आहे, बाळासाहेबांनी काय केलंय, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी काय केलेलं आहे। त्याच्यामुळे असे कितीतरी आले आणि गेले, कोणाचे विचार काय हे बघण्यात अर्थ नाहीये। शेवटी आमचे विचार काय आहे जनतेपर्यंत आम्ही मांडणार आहोत। आज बाळासाहेबांची जयंती म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही शिवसेना महिला आघाडीकडून दरवर्षी साहेबांचा वाढदिवस मोठ्या ह्याच्याने साजरा करतो आणि त्यावेळेस आम्ही शिवसेना महिला आघाडी हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम करतो। जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांती येते आणि त्यावेळेस महिलांना तिळगुळ देऊन सर्व महिला आघाडीचे आमच्या पदाधिकारी, संघटनेच्या पदाधिकारी बाळासाहेबांचा उत्सव आम्ही साजरा करतो आणि बाळासाहेबांचे जे विचार हिंदुत्वाचे आहे ते तर सर्व जगात बाळासाहेबांसारखा नेता होणारच नाही आणि त्यांचे विचार घरोघरी पोहोचलेले आहेत आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की राम मंदिर, तर ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे। बाळासाहेबांचं स्वप्न आज आपण एवढ्या पाहिलं असेल की आज बाळासाहेबांचा जयंती आहे, वाढदिवस आहे, मोठ्या संख्येनं शिवसेना महिला आघाडी साजरा करत आहे। देशभरात, जगभरामध्ये सगळे आणि सगळ्यात जास्तीत जास्त बाळासाहेबांना संभाजीनगरची महिला आघाडी सर्वांना महिला बी गेल्या कुंकू लावून त्यांच्या मासाहेब कुंकू लावल्याशिवाय मातोश्रीला पाठवायची नाही।